येत नाही काढायला. काळबीर रोड चांभार लेन इथं गटरचं पाणी तुंबून जे गटरचे किडे घरात येऊन होणाऱ्या त्रासामुळं आम्ही जनगर्जनाला इथं आम्ही बोलून घेतलं. मालक आमचं कधी? आता पावसाळ्यात हे सगळं गुडगं फोडून घेऊन ढोपरं फोडून घेतल्यात. मग काय करायचं सांगा बघ्या. आता किती दम जायचं म्युन्सिपालिटीत आम्ही सांगायला, म्युन्सिपालिटीत किती दम जायचं आम्ही सांगायला. त्यांनी समजून यायला पाहिजे नको सांगा तुम्ही. बरोबर. हा फोडून काढायचे तुम्ही, तुमचं काय अधिकार नाही काय तिथं फोडून काढायचं ते. मग सांगा बघ्या. सगळं गटर खणून काढायला पाहिजे बघा. आणि ते पाणी होय का नाही गटर ते फेसून आले बघा. काळं पाणी आहे. पाणी असं भरत येते आणि पूर्ण रस्त्यावर पाणी येते, पूर्ण रस्ता ब्लॉक होते. असं आत आजू माणसं आहेत. आता भरणार थोड्या वेळात. काय भरणार आहे सगळं जाम आहे त्याचं, पुढे पाणीच जात नाही. हा किड होत्या त्याच्यात. घरात हा पाणी सगळं वर येते. नळाला पाणी आल्यावर हे सगळं वरती येते. पूर्ण पाणी पुढे पाणीच पास होत नाही. हा पुढचं पाणी जे पास नाही झालं तिथं तटतंय पाणी. सगळं पाणी असं रिवर्स पाणी येत आहे वर. परवा पाऊस पडले ते पूर्ण पाणी भरून ह्याच्या दारापर्यंत आलं पाणी. इथं काय किडे सगळे वर आलेले, सगळे किडे वर आलेले. किडे घरात येतात. हा छोटे किडे आहेत हो. लहान मुलं आहेत. हा हे सगळं असं पाणी बाहेर भरलं तर येतं. पाणी बाहेर जायला यायला आता थोडं पाणी असं बाहेर येतं वाटत सगळं. तुम्ही नगरपालिकेत तक्रार केली तक्रार नाही? आता मी तक्रार दिली, हार देऊन आलोय. काय म्हणाले ते? नगरसेवक सांगितलंय पोती दिल्या करतो म्हटल्यात करतो म्हटलं तर काय एक पण कोण अजून कोण फिरकाल नाही तिथे. नाही येतो म्हटल्यात अजून 4-5 दिवसाला अजून कोणी आलं इकडं. काळबेरी रोड या ठिकाणी तुंबलेल्या गटारामुळे हैराण झालेल्या लोकांनी नगरपालिकेमध्ये वारंवार तक्रार केली, पण त्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतली गेल्यामुळे त्यांनी जनगर्जना लाईव्हशी संपर्क साधला. काय झालं? परवा पाय नसेल पडलं तिथं. पडला तुम्ही? हा याला वाटत नाही की याच्यावर एवढंच वाटत या असं जायचं. असं पाणी होतं भरलं तर कुठं जायचं, बरोबर. काय कानाला जायला पाहिजे, काय बाहेर जायला पाहिजे. यायला लागलं नाही आता पाणी आलं. सगळं पाणी स्वत येते. हा नळाला पाणी आल्यानंतर गटार भरल्यानंतर इथं पूर्ण पॅक होते. त्रास होत नाही. हा सगळं पाणी इकडनं इथपर्यंत येते. खड्डा आहे बघा इथपर्यंत येते. यायला जायला त्रास होते आम्हाला आणि इथनं घसरून पडतात. आम्ही तक्रार केली होती. काय झालं? तक्रार केली फरशी टाकायला ना त्यात आम्हाला बंद केलं. बरं हे कोण केलंय सिमेंटचं? हे नगरपालिका लोक केलं, अर्ध केलं आणि अर्ध ठेवलं. हे सिमेंटचं कोण केलंय? हो नगरमध्ये लोक केलं. हा नगरमध्ये लोक येऊन करून गेलं. हा सकाळी आली, संध्याकाळी गटार तयार झाली. मग इथून त्यांनी काय ड्रेनेज काय टाकले, काय गटर तयार केलेत काय? सिमेंट वर सिमेंट पहिलं हाय तेच गटारावर फरशी टाकून सोडल्यात. काय केलेत? पहिला हाय त्या गटारावर फरशी टाकल्या. त्यांनी काय करायला नाही. कधी केलं हे करून आता इलेक्शनच्या आधी केलं. इलेक्शनच्या आधी आधी केलं? केलं. लाकडाचं पोतं घेऊन येताना मिस्टरांची पडल्या तिथे गटरात फुल भिजून म्हणजे लोक सारखी पडत असतात इथे. पडत असतं पिसलं पाणी पिसलं होणार की बरोबर कमरेला मार लागले त्यांच्या दाखवून यायचं आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांना हे गटार पूर्ण पॅक असल्यामुळं स्वच्छ करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळं या गटारांची स्वच्छता होऊ शकत नाही आहे आणि स्वच्छता न झाल्यामुळं ही गटार तुंबत आहेत. पुढं बांधकाम गटर फोडून पाईप घातले, त्यामुळे पुढं पाणी पास व्हायला तयार नाही. तेवढे ते गटर फोडून पुढं पाण्याचा निचरा करून द्यावं, आमची ही अपेक्षा आहे. तुम्ही तसं नगरपालिकेला सांगितलंय का? आम्ही सांगितलंय नगरपालिकेच्या नगर कामगारमध्ये आमचा तिथं खोरा जात नाही, आम्हाला गटर काढायला येत नाही आणि तुम्ही गटर फोडल्याशिवाय आम्ही येत नाही असं सांगून गेलेलं आहे त्यांनी. बरोबर. कधी सांगितलं हे? तर आता 2-3 दिवस झाले त्यांना ते तक्रार दिल्यानंतर त्यांनी येऊन एकदा बघून गेले की पुढं कुठंच खोरा त्यांना घालता येत नाही. काठीनं हातानं काढून जातात त्यांनी, तेवढंच पाणी जातं नंतर. आणि या गटारांच्या प्रश्नावर नगरपालिका प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते हेच पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता बालकर.